म्हणजे साधारण 20 ते 25 मिली सेकंड्समध्ये, म्हणजे आपला डोळ्याला उघडझाप करायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा किंचित थोडासा जास्त वेळ, एवढ्या वेळामध्ये ह्या एअरबॅग्स डिप्लॉय होतात. आणि त्या तशा व्हाव्याच लागतात, कारण जेव्हा एखादा ऍक्सिडेंट होतो, मेजर क्रॅश होतो, तेव्हा गोष्टी खूप पटापटा घडत असतात. आणि जर त्या तेवढ्या वेळेत डिप्लॉय नाही झाला तर त्याचा काही उपयोगच होणार नाही. आणि हे अचीव्ह करण्यासाठी मित्रांनो खूप इंटरेस्टिंग मेकॅनिझम त्याच्या मागे असतं. त्याच्यामागे ऍक्च्युली बॉम्ब बनवण्यासाठी जे केमिकल्स वापरलेले असतात किंवा एक्सप्लोजिव्ह वापरलेले असतात त्याचा वापर ह्याच्यामध्ये होतो. आणि जेव्हा ती एअरबॅग ट्रिगर होते तेव्हा ते छोटंसं एक स्फोट तयार होतो किंवा एक्सप्लोजन होतं. आणि त्या एक्सप्लोजनमध्ये तयार झालेला जो गॅस आहे, जी हवा आहे, जी हीट आहे, ती त्या एअरबॅगमध्ये भरते आणि काही मिलीसेकंदात ती एअरबॅग एकदम फुटते. आणि काही त्याच्यानंतर उरलेल्या काही सेकंदामध्ये ती परत म्हणजे फुटून सुद्धा जाते. आणि ही जी प्रोसेस आहे ती अतिशय व्हायलंट असल्यामुळे आता ज्या पुढच्या मी काळज्या त्याच्या बाबतीत